आता इव्हन तुम्हाला मी आता अनिलचं सांगतो. अनिल आता जस्ट गेला हार्ट अटॅक. आता त्याचा उगाच ते बॉडी बिल्डिंगवर त्याचा पोट येणार, पण तसा काही संबंधच नाही. त्यांनी बॉडी बिल्डिंग सोडून 6 वर्ष झाले. हो हो. सप्लिमेंट्सनी आणि चांगल्या डाएट एक प्रॉपर मॉडेल फिजिक तुम्ही करू शकता. तो टर्मिन हो तर भयानक. तो अक्षरशः बॉडी बिल्डिंगला लागायला शाप आहे. मी असे कित्येक पालक बघितले की ते सांगता ही मुलं नसलेली बरी मला. हो वैतागली काही. काय करते तुम्ही, काय खाता, किती खाता, तुम्ही वर्कआउट किती करता, महत्वाचं म्हणजे तुमच्या मसल्स पर्यंत किती गोष्टी पोहोचतायच ना, त्या महत्वाच्या रिकव्हरीसाठी. की आमची जे बॉडी बिल्डर्स आहेत ना, ते काम करत नाही, ते रक्त गाळतात. हो आपल्या रक्ताचं माणी करतात. ते तुमच्या इतर कुठच्याही गेम मध्ये आहे ना, तुम्ही 2 तास 3 तास प्रॅक्टिस केली, संपला विषय. माझ्या एकाही पोस्टवर माझा नंबर तुम्हाला मिळणार नाही. माझा नंबर शोधण्यासाठी आहे ना, खूप कसरत करायला लागते मुलांना, आणि माझी मुलं पण कोणाला नंबर देत नाही मला. बरोबर. ह्या बॉडी बिल्डिंग फील्डला कुठेतरी स्टेरॉइडची कीड लागली आहे, आणि मध्यंतरी बऱ्याच अशा बातम्या पसरवल्या गेल्या की या स्टेरॉइड्समुळे अनेकांना हार्ट अटॅक आले. तर हे कुठेतरी बॉडी बिल्डिंगला नाही खरे आहे. तुम्हाला एक सांगू का, मुळात आता इव्हन तुम्हाला मी आता अनिलचं सांगतो. अनिल आता जस्ट गेला हार्ट अटॅक. आता त्याचा उगाच ते बॉडी बिल्डिंगवर त्याचा पोट येणार, पण तसा काही संबंधच नाही. त्यांनी बॉडी बिल्डिंग सोडून 6 वर्ष झाली आहेत. हो हो गॅप होता. गॅप म्हणजे त्यांनी बॉडी बिल्डिंग पूर्ण सोडली होती. हो, 2020 ला त्यांनी शेवटची स्पर्धा केली. बघा माझं कसं आहे, तुम्ही स्पर्धा शेवटची केलीत की पहिले तुमचे रिपोर्ट्स काढायचे. तुमचे सगळं संपूर्ण झालं की तुमचे पहिले रिपोर्ट्स काढायचे. तुमचे रिपोर्ट्स पूर्ण नील असतात. माझ्या मुलांचे सगळ्यांचे काही प्रॉब्लेम नसतो. पण त्याच्यानंतर मग तुम्ही जी लाईफस्टाईल, म्हणजे त्यांनी 2021 ला बॉडी बिल्डिंग पूर्ण सोडली. त्यांना काहीच हे नाही केलं, फक्त तो वर्कआउट करत होता. आणि मेन म्हणजे त्याचा आपल्या फील्डशी काही संबंध नव्हता. कारण तो होता याच्यामध्ये HR होता आपला मर्चंट नेव्ही मध्ये. तो मर्चंट नेव्ही पण नाही, तो प्रायव्हेट जहाज जे असतात ना, त्याच्यामध्ये एक फॉरेन कंपनी आहे, तिथे तो HR मॅनेजर होता. आणि त्यामुळे त्याचा संपूर्ण लाईफस्टाईलच वेगळं होतं. तो ऐकायचाच नाही. म्हणजे सर काय म्हणजे एकदम निग्लेक्ट, काय नाही होणार. पण 5-6 वर्ष त्यांनी अजिबात माझ्याशी, म्हणजे 2-3 वर्षाचा काय माझा काय जास्ती कॉन्टॅक्ट पण नव्हता. म्हणजे रेग्युलर म्हणजे बॉडी बिल्डिंग असताना, उलट मी सांगतो बॉडी बिल्डिंगचा तो करत असताना तर ही वेळच आली नसती. हे मी उलट सांगतो उलट तुम्हाला. कारण जेव्हा आपण बॉडी बिल्डिंग करत असतो ना, तर आपली लाईफस्टाईल एकदम डिसिप्लिन्ड असते. आपण प्रॉपर वेळोवेळी टेस्ट करत असतो, वेळोवेळी सगळं डिसिप्लिन, सगळं डाएट असतं. पण हे डाएट नंतर ते पूर्णपणे सोडून दिलं, अजिबात लक्ष नाही दिलं स्वतःच्या बॉडीकडे. आणि त्यात झालं काय, 6 महिन्यापूर्वी त्याची नोकरी अतिशय चांगली होती, खूप चांगला पगार होता त्याला, आणि ती अचानक त्याला सोडावी लागली. त्याचं काही क्लॅशेस झाले तिथे पण, त्यामुळे तो भयानक टेन्शन मध्ये होता. कारण तो मला बोलला, सर मला म्हणजे हे सोडून काही येतच नाही. म्हणजे तो ज्या कामाला होता HR तिथे, ते सोडून मला, शिपिंग सोडून मला काहीच येत नाही. मी काय करू, खूप फ्रस्ट्रेट होता बिचारा. सप्लिमेंट्स मध्ये येणार होता. मी त्याला बोललो अजिबात सप्लिमेंट्स मध्ये, कारण मुंबईत सप्लिमेंट्स करणं इट्स व्हेरी हार्ड. कारण गल्लोगल्ली सप्लिमेंट बोललो. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः अनुभवतोय, माझ्या आधी 10-12 लाख रुपये बाहेर आहेत जे सप्लिमेंट्स मध्ये उधारी आहे. अरे त्यामुळे हा बिझनेस सोडून बोललो, तू काही कर अनिल, प्लीज सप्लिमेंट मध्ये जाऊ नकोस. आणि मुंबईत तो फार कठीण आहे. मग त्यांनी सांगितलं जिम करू का. बोला हा जिम करती तुझ्या नावावर चालेल, कारण तुझं नाव खूप चांगलं आहे बॉडी बिल्डिंग. आणि मेन म्हणजे खूप शिकलेला आणि खूप चांगला बॉडी बिल्डर होता तो. बॉडी बिल्डिंग मध्ये असे लोक खूप कमी आहेत जे इंटेलिजंट आहेत. तर बोललो ते करतो. आणि त्याचं आता ते जिमचं चाललं होतं, पण त्याचं कसं झालं ना, एकत्र झालं ते सगळं. तो स्ट्रेस सगळा एकत्र, परत त्याचं ते थोडंसं लाईफस्टाईल मध्ये पण थोडंसं हे झालं. त्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या. आणि त्यांनी त्याच्या आधी 3-4 दिवस पण त्याला खूप ऍसिडिटीवर त्याने ते नेलं, अंगावर काढलं. तो पिकनिक्स खूप करायचा त्यावेळेला, पण तो पिकनिकलाच गेला होता. पिकनिकच्या आधी 3 दिवस आधीपासून त्याला ते त्रास होत होता. पण ती बिल्डिंगची पिकनिक होती आणि त्या बिल्डिंगचा तो अध्यक्ष होता, त्यामुळे त्यांनी ते निग्लेक्ट केलं. आणि मग ते हे असं जीवावर घेतलं. पण त्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये. म्हणजे
तो खूप एक चांगला सोल आहे. म्हणजे उगाच त्याच्यावर कोणी चिखल उडवू नको म्हणून मी क्लॅरिफिकेशन देते की बॉडी बिल्डिंगचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, स्टिरॉइड्स मला स्वतःला न आवडणार पेय आहे. म्हणजे उगाच स्टिरॉइड्स मी कधीच, म्हणजे माझ्याकडे ते काही ट्रान्सफॉर्मेशनला येतात. स्टिरॉइड्स काय गरज आहे तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची नाही, कॉम्पिटिटिव्ह लेवलची बॉडी बिल्डिंग करायची नाही, गरज काय तुम्हाला सप्लिमेंट्सनी आणि चांगल्या डाएटने एक प्रॉपर मॉडेल फिजिक तुम्ही करू शकता. काही गरज नाहीये. पण आजकाल ना सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे. मी जिम मध्ये पाय ठेवला की मला दुसऱ्या महिन्यात बॉडी पाहिजे आणि हे विनाशाकडे घेऊन जाणार आहे. सी आज बॉडी बिल्डर्स बघतात आणि जे म्हणतात की हे स्टिरॉइडची बॉडी आहे किंवा इट्स नॉट इझी. त्या लोकांनी डिकेड्स म्हणजे त्यांनी वर्षानुवर्ष घालवली आहेत आणि त्याच्यानंतर जर ते काय घेत असतील तर ते जस्ट एक मीडिएटर म्हणून काम करतं. पण मुळातच तेही चुकीचं आहे. पण आता काय झालंय ना की सगळेच जण त्या लेवलची बॉडी, म्हणजे सी दॅट इज अ डिफरंट लेवल ओनली, तर तशी बनवणं नाही शक्य आहे. मग तो करतोय म्हणून मी हा करतोय म्हणून दुसरा करतोय आणि हे लोन फोफावलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न कुठे येतो की जे चीप गोष्टी यूज करतात त्याच्यामध्ये लेड्स असतात, ते तुमच्या ऑर्गन्स हार्म करतात. तुम्हाला काय माहिती नसतं. तुम्हाला जे कोणी देतोय, तुम्हाला जो कोण देतोय तो तुम्ही घेताय. ओके. आणि जर तुम्ही घेताय, म्हणजे माझ्या बॉडी बिल्डर्सना पण मी तेच सांगतो, जर तुम्ही घेताय तर तुम्हाला प्रोटेक्शन फार महत्वाचं. मग मी तुम्हाला प्रोटेक्ट करीन, पण मी मुळातच त्याच्या खिलाफ आहे की नाही घेतलं तर चांगलं आहे. पण जर घेत असाल तुम्ही तर प्लीज स्वतःचे ऑर्गन सांभाळा पहिले. कारण प्रत्येक गोष्टीने कुठे 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 हार्म करून जातं. ते पहिलं सांभाळा. त्यासाठी जे, आणि तुम्हाला खरं सांगू ना, ऍक्च्युली स्टिरॉइडचा एवढा हे का झाला तर ते चीप आहेत, खूप स्वस्त आहे. आणि आता तर ते कुठेही कसे अवेलेबल होतात, एवढं लो क्वालिटी चिप्स लेवलचे ते स्वस्त आहे म्हणून मुलं घेतात बिचारे. इव्हन काही च्यवनप्राश मधून पण आता ते तो जो एक प्रकार आहे तो अतिशय घातक आहे, जो मुलांना बघा जेव्हा नोईंगली घेता ना तेव्हा ऍटलिस्ट तुम्ही काहीतरी करू शकता. पण जेव्हा अननोईंगली जातो तुमच्या शरीरामध्ये तो तर खूप मोठा हार्म करून जाणार. तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही काय खाताय. बरोबर. कारण त्याच्यामध्ये जर तुम्हाला डेक्झोना वगैरे टाकून जर दिलेला आहे तर तो तुम्हाला काय करणार आहे, तुमची हाडं बर्बाद करणार आहे. तुम्ही नुसते असे बेडकासारखे फुगणार आहे ते घेऊन. म्हणजे तुम्ही किती जण येतात च्यवनप्राश करून महिन्याभरात फुगला. अरे काय फुगलायस, नुसता फुगलायस, त्याच्यामध्ये टाकलंय काय. एक्झॅक्टली. ते तुम्ही विचार करा ना, च्यवनप्राश मध्ये असं कधी होतं का. गोष्ट आहे. मग हे भयानक आहे. ह्याला कुठेतरी आवर घातला पाहिजे खरं तर. आणि हे जे करणार आहेत त्यांना पण मी अपील करतो की हे करू नका, हे चांगलं नाहीये. कारण तुम्ही अननोईंगली देताय, त्यांना माहिती पण नाही की ते काय खात आहेत, ते विष खात आहेत ते. खरी गोष्ट आहे. तसाच एक आता सध्या शाप लागलेला आहे जो बॉडी बिल्डिंगला, तो टर्मिन. टर्मिन भयानक आहे ते. तो अक्षरशः बॉडी बिल्डिंगला लागलेला शाप आहे. की मी असे कित्येक पालक बघितलेत की ते सांगतात ही मुलं नसलेली बरी मला. वैतागली काही. काय करतील. तुम्ही तुमच्या मेंदूला, म्हणजे तुम्ही ड्रग घेताय आणि तुम्ही वर्कआउट करताय, तुम्हाला काय कळत नाही. आणि थोड्या पैशासाठी काही मुलं पण त्यांना देत आहेत स्वतःचे हे करण्यासाठी. हे म्हणजे मला ज्या वेळेला कळतं की कोण टर्मिनवर आहे, मी त्याला अक्षरशः आक्रमण लावतो. माझ्याकडे उभा पण राहू नकोस. मला अशी बॉडी बिल्डिंग नको की तुम्हाला बरबाद करेल. आणि ते म्हणजे लहान मुलांपासून सगळ्यांना ती टर्मिनचं एवढी नशा आणि एवढं घाण आहे ना, जे प्लीज मी सगळ्यांना विनंती करीन की याच्यापासून, म्हणजे तुम्हाला ते एएमपी म्हणून देतील पण त्यात पण टर्मिनच असतं. आणि हे एकदम घाण आपल्या इकडे सगळं बनलं जातं, अतिशय गलिच्छ पद्धतीने ते बनलं जातं. त्यामुळे त्याच्यापासून जेवढं शक्य होईल ना तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी घेऊ नका. या गोष्टी तुम्हाला आयुष्यात बरबाद करणार आहेत. कारण तुम्हाला त्या एका डोसनी तुम्हाला कोणतरी देईल की हा घेऊन बघ आणि वर्कआउट कसा होतो. त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल बापरे वर्ल्ड इज माइंड, मी काय करतोय. पण तुम्हाला माहिती नाही त्याच्यानंतर तुम्ही आहे ना ते घेतल्याशिवाय एक पाऊल पण पुढे टाकू शकत नाही. त्यामुळे सगळ्या युथना सांगेन की प्लीज जर तुम्ही कोणाला तुम्हाला असं कोण देत असेल ना तर तुम्ही ते घेऊ नका. स्टिरॉइड प्लीज लांब राहा जोपर्यंत तुम्हाला त्यातलं काही माहिती नाहीये. कारण तुमचे ऑर्गन्स फार महत्वाचे आहेत. बरोबर. मी तुम्हाला असे कितीतरी जण दाखवेन की त्यांचे आज खूप प्रॉब्लेम. बरोबर. असं करूच नका ना. बघा तुमची बॉडी खूप चांगली आहे पण जर ती आतून पोखरली आहे तर बॉडीचा काय फायदा. पण सर काही कोचेस असे बघितले की 2 पैसे कमवायच्या नादात आपल्या क्लायंटला हे स्टेरॉइड देण्याचा प्रयत्न करत आहे. हे तुम्हाला कधी ऐकलं पण असेल. खूप ठिकाणी होतं. आता कसं झालंय मी तुम्हाला सांगितलं काय, मुलांना आता काय
पाय ठेवला ठेवला बॉडी हवी आहे. हो आता ते स्वतःहून जातात, सर काय असेल तर द्या. हो आता ही जी बॉडी बिल्डर्स आहेत बघा, हे सगळे गरीब घरातून आलेली हो मुलं आहेत हो आमच्याकडची, बरोबर कामगार वस्तीतून आलेली सगळे बॉडी बिल्डर्स आहेत. हो त्यांचा पण नाईलाज असतो, समोरचा स्वतःहूनच खूप तुम्हाला फोर्स करतोय, हा मग ते पण काय ना काहीतरी त्यांना देत असतात. त्यांनाही तेवढं काय नॉलेज नसतं हो आणि ते काय प्रोटेक्शन कुठचं काय करत नाहीत, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम्स होतो. हो 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 मी सगळ्यांनाच विनंती करेन की तुम्हाला जर काही अशा गोष्टी करायच्या आहेत तर प्लीज कन्सल्ट युअर डॉक्टर. तुम्ही चांगले चांगले जे एंडोक्रोनॉलॉजिस्ट आहेत, चांगले डॉक्टर्स आहेत, त्यांना भेटा. ज्यांना ह्याची खरोखर चांगली माहिती आहे त्यांना भेटा हो आणि मग अशा गोष्टी करा. तुम्ही मुळातच अशा गोष्टींकडे नाही गेला तर चांगलं आहे. आणि आय एम टेलिंग यू, मी तुम्हाला एक लिहून देऊ शकतो, जर तुम्हाला एक चांगली मॉडेल फिजिक करायची आहे तर तुम्हाला या गोष्टींची गरज सुद्धा नाही. हो 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 सप्लिमेंट मध्ये तेवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आता निघालेल्या आहेत, खूप ऍडव्हान्स आहे सगळं. कारण हे पहिलं नव्हतं, हो आता एवढ्या ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत ना. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, फक्त एवढंच आहे की सप्लिमेंट मध्ये जेव्हा बॉडी करायला जातो तेव्हा थोडीशी ती कॉस्टली पडते, कारण ते सगळे हाय पोटेंट असतात हो हो आणि बहुतेक त्याच्यामध्ये युएसचे आहेत आणि आता डॉलर एवढा महाग झालाय. त्यामुळे आता जे मला म्हणजे मी काल ओपनिंगला आलो मयूरकडे, मी किमती बघून हडबडलो, कारण मी प्रोटीन सप्लिमेंट पूर्ण बंद केलं. मी 2020 ला मी पूर्ण 16-17 पासून कमी करत आलो, 20 ला मी पूर्ण बंद केलं, कारण माझ्याकडे मुलंच एवढी यायला लागली की मला त्यात वेळ द्यायला लागला. म्हणजे ती उधारी वसूल करण्यासाठी मी 15-20 हजार रुपये लोकांना पगार देत होतो, त्यापेक्षा बोलला अंदाज नको. म्हणून तो बिझनेस मी पूर्णपणे बंद केला. मी सप्लिमेंट्स वगैरे काहीच विकत नाही आता, मी त्या बिझनेस मध्ये नाहीच आहे. पण मी जे रेट बघत होतो, ओ माय गॉड, म्हणजे मला खरंच कळत नाही की मुलाला परवडतं कसं. कारण जर 3 ते 4 स्कूप दिवसाला खायचे आहेत, तुम्हाला एक स्कूप जर 100-125 रुपयाला पडत असेल तर तुम्ही कुठून करणार बॉडी बिल्डिंग. माझ्याकडे जेव्हा मुलं येतात, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जवळजवळ प्रत्येक सीझनला 80 ते 100 जण येतात. काही जण तर खूप लांबून लांबून आई वडिलांना घेऊन येतात. मी तुम्हाला खरं सांगतो, मी पहिला कोच असेल की जो जवळजवळ त्यातल्या 80 ते 90% मुलांना सांगतो तुम्ही करू नका. म्हणजे करून मी सगळ्यांनाच सांगतो करू नका, पण जर त्यातले पण 10% असे असतात, आम्हाला करायचंच आहे काही झालं तरी, कारण हे खूप खर्चिक अतिशय भयानक खर्चिक आहे. मला स्वतःला वाईट वाटतं हे मी प्रत्येकाला विचारतो तू करणार कसं आहे, तुझा इन्कम काय, एक्झॅक्टली घरी काय देणार तू आणि कसं करणार तू. आणि मग तेच प्रॉब्लेम होतो. मग काही जण काय करतात, आधी प्रोटेक्शन घेतात सगळ्या गोष्टी, ओके, नंतर घेतात. मला कळतं की तुम्ही जर हे करताय तर तुम्ही काही गोष्टी घेतच नाहीये, नंतर बॉडी होते. बघा, बॉडी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही काय खाता, किती खाता, तुम्ही वर्कआउट किती करता महत्वाचं नाहीये, तुमच्या मसल्स पर्यंत किती गोष्टी पोहोचतायत ना, त्या महत्वाच्या आहेत रिकव्हरीसाठी. कारण बॉडी एवढी स्मार्ट आहे ना, तुम्ही जेव्हा बाहेरून कुठच्याही गोष्टी टाकता ना तेव्हा भरपूर गोष्टी बाहेर फेकून देते. ओके, तर तुमच्या बॉडी पर्यंत, मसल पर्यंत पोहोचण्यासाठी जे काही इंटरमिडिएट गोष्टी आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्या खूप महाग आहेत. त्या छोट्या छोट्या टॅबलेट्स आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोपेक्षा ना मायक्रोन्यूट्रिएंट्स ते खूप व्हायटल आहे. त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्या घेणं फार गरजेचं आहे. त्या तुमच्या बॉड्या बनवतात. तुम्ही जर स्टिरॉइड्स जरी घेताय ना तर ते तात्पुरतं एक हे आहे, बस गॅसच्या फुग्यासाठी, बस. हा, ते तुम्हाला कायमस्वरूपी नाहीये, ते तेवढ्या पुरतं सॅच्युरेशन देणार आहे तुम्हाला. आणि शेवटी तेही मसल्स पर्यंत पोहोचून त्याचं काम करण्यासाठी किंवा त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते सबसाईड करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी लागतात ना त्या मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्या तुम्ही घेणं त्या फार महत्वाच्या आहेत. त्या अशा फार बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या बॉडीला फार आवश्यक आहेत. त्याशिवाय तुमची बॉडी नाही होऊ शकत त्या लेवलची. आता किती जणांना असं वाटतं की नाही, सरांकडे गेलं की खूप खर्च होतो, बरोबर आहे. आज तुम्ही तुमच्यावर करताय, मला देत नाहीये. मी माझं काय, माझं फक्त मी काउन्सिलिंग घेतली, मी कोणाला काही विकत पण नाही. तुमचं तुम्हीच घ्या, फक्त तुम्हाला नाही मिळालं मी मिळवून देत जाईल, पण तुमचं तुम्हीच घ्यायचंय, मला काहीच हे नाहीये. तो खर्च सगळा तुम्ही तुमच्यावर करताय आणि तो गरजेचा आहे म्हणून मी देतोय. मला फक्त मजा वाटते म्हणून मी तुम्हाला देतोय आणि तुमच्या बॉडीला ते गरजेचं आहे. बरं, तुम्ही न येता माझ्याकडे तुम्ही काय करता, जिथे 5-6 लाख रुपये खर्च येतो तिथे 2-3 लाख 4 लाख खर्च करता. पण शेवटी काय होता, एक तर थँक्यू बॉडी बिल्डर होता, किंवा 4थे 5चे वगैरे लागता. फायदा काय, काहीच होत. त्यापेक्षा पैसा जमवा दरवर्षी हे करण्यापेक्षा, आणि एकदा ते चांगली तयारी करा जी सेफ असेल आणि जिथे तुम्ही वेगळे असाल पूर्ण. म्हणजे तुम्हाला बघून लोकांनी बोललं पाहिजे की हा कुठून आला. जसा हबीब सय्यद तुमचा नाशिकचा, कोण ओळखत होतं माझ्याकडे येण्याआधी, त्याला सांगा मला.
त्या एका वर्षात त्यांनी पूर्ण हंगामा करून टाकला की हा मुलगा आला कुठून. हो अशी बॉडी बनवा ना. हो भले मग तुम्ही नंतर जा तुमचं तुम्ही करा, तुम्हाला माहिती आहे ना मी काय करतो, माझं प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे, काय करतो मी, कसं करतो सर ते, बरोबर. मग तुम्ही तुमचं करा, काय प्रॉब्लेम नाहीये. पण ते 1 वर्ष येऊन तरी तुम्ही स्वतःला सिद्ध करा. असे मी तुम्हाला कित्येक बॉडी बिल्डर दाखवीन जे जेनेटिकली खूप छान आहेत, खूप जबरदस्त आहेत, पण ते एकही टायटल मारू शकलेले नाही, ते वर्षानुवर्ष खेळत आहेत. प्रॉब्लेम हाच आहे, नॉलेज. सर मी अनेक वर्षांपासून बऱ्याच बॉडी बिल्डरांचे इंटरव्ह्यू घेत असतो, तुम्ही पण या इंटरव्ह्यू बघत असता. काही बॉडी बिल्डरांच्या तोंडून असं ऐकायला भेटतं की जे स्टेरॉइड्स असतात की त्याचे स्टिकर काढून हे विकले जातात. सांगतो काय वाटलं, स्टिरॉइड पेक्षा भयानक म्हणजे जे पैसे कमवायच्या substance आहे ना, जो काही आहे त्याच्यापेक्षा जो भयानक आहे ना, ते त्याच्यामध्ये असलेले लेड्स जे प्रॉपर कुठेही केलेले असतात, म्हणजे जे सायंटिफिक ज्या सगळ्या लॅब्स आहेत, ज्या सर्टिफाईड लॅब्स आहेत त्याच्यामध्ये केले जात नाहीत. सी आपलं इंडियाचं फार्मास्युटिकल जे आहे ना ते खूप चांगलं आहे, स्टँडर्ड अतिशय चांगलं आहे, पण हे सगळं अंडरग्राऊंड केलं जातं आणि खूप घाणेरड्या पद्धतीने, अगदी अस्वच्छ पद्धतीने केलं जातं. त्याला अजिबात हायजीनचा काही संबंध नसतो आणि त्याच्यामध्ये जे प्रकार असतात ते जातात त्याच्यामधून आणि ते तुमचे ऑर्गन्स फेल करतात, ना की ते अनाबॉलिकचं सबस्टन्स. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या अशा प्रकार केले जातात ना, कारण कसं आहे ना, आता कित्येक जण असे आहेत की त्यांची बॉडी, त्यांचा जो चरितार्थ आहे तो त्याच्यावर चालतो, त्यांचा एक बिझनेसच झाला, तो बिझनेस झालाय. पण बिझनेस मध्ये तुम्ही काय करताय, शेवटी तुम्ही एखाद्याचं आयुष्य करताय ना, तुम्ही आयुष्याशी खेळताय त्याच्या. सो डोंट डू दॅट, ते करू नका. सर तुम्ही विचारा रसेलला, रसेल जेव्हा माझ्याकडे येत होता त्यावेळेला त्या बिझनेस मध्ये त्याला जायचं होतं, बोललो रसेल तू काही कर, डुप्लिकेट हा प्रकार करू नकोस. आजही त्याला विचारा, कधी त्याचे इंटरव्ह्यू घेतले तर त्याला पहिलंच सांगितलं होतं, जे करायचं आहे ना तू खूप मोठा होशील, पण ऑथेंटिक कर आणि चांगलं कर. तो खूप मोठा आहे या फील्डमध्ये, खूप मोठा आहे. सर आता हा विषय झाला आपला बॉडी बिल्डिंग, स्टेरॉइड आणि सायन्सशी संबंधित, पण बॉडी बिल्डिंग असोसिएशन हे आता बरेच झालेलं आहे, तर ह्या असोसिएशनच्या राजकारणामध्ये बॉडी बिल्डर हा कुठेतरी भरडला जातो असं 100% भरडला जातोय, त्याबद्दल वादच नाहीये. त्या खुर्चीसाठी हे जे काही भांडणं आहेत ती योग्यच नाहीयेत मुळातच. ह्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग एवढं नुकसान होतंय, म्हणजे तुम्हाला पूर्वीची जी बॉडी बिल्डिंगची जी क्रेज आणि आताची क्रेज ह्याच्यामध्ये जमीन आणि अस्मानाचा, कारण कंटाळलेत मुलं, पण कंटाळलेत. म्हणजे ज्या वेळेला आमचे जे बॉडी बिल्डर्स आहेत ना, ते घाम गाळत नाही, ते रक्त गाळतात, आपल्या रक्ताचा माणी करतात. ते तुमच्या इतर कुठच्याही गेम मध्ये आहे ना, तुम्ही 2 तास 3 तास प्रॅक्टिस केली, संपला विषय. इथे तुम्हाला 24 तास अनाबॉलिक करायचं आहे, म्हणजे झोपणं हा पण तुमच्या एका याचा बॉडी बिल्डिंगचा भाग आहे, जिथे तुमची बॉडी सगळ्यात चांगली होते. रेस्ट घेणं म्हणजे तुम्हाला फक्त जिम मध्ये नाही, जिम मध्ये तर तुम्हाला मेहनत अफाट करायची आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती मेहनत तुम्हाला बाहेर करायची आहे न्यूट्रिशन मध्ये. बरोबर, कारण ते टाइम टू टाइम खाल्लं नाही तर तुमची बॉडी ताबडतोब कॅटाबॉलिक होणारच आहे. तुम्हाला थ्रू आउट बॉडीला अनाबॉलिक ठेवायचं आहे आणि ते काम फार जिकरीचं आहे. इट्स नॉट इझी. बॉडी बिल्डिंग करणं हा सामान्य माणसाचा गेम नाही आहे. हे कोणाला बॉडीला एवढं टॉर्चर करणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडे आहे. माझ्या सगळ्या बॉडी बिल्डरचा मी सांगतो, तुम्ही नॉर्मल माणसं नाही तर तुम्ही ॲबनॉर्मल तुम्ही, पण तुम्हाला सांगतो इतिहास वेडी माणसं घडवतात आणि हे खरोखर वेडे आहेत. त्यांना बॉडी बिल्डिंग शिवाय काय सुचतच नाही. मी त्यांना 10 वेळा सांगतो, अरे काय एवढा तुम्ही खर्च करताय, बरं एवढं सगळं करून तुम्ही बेस्ट बॉडी बनवता, पण शेवटी खालून तुमच्यावर काय होणार आहे तुमचं ते देवालाच माहिती. म्हणजे अशी परिस्थिती आहे, कारण आपल्याकडे कुठलं पॅरामीटर नाहीये ना. कोणाच्या डोळ्याला काय वाटेल, कुठच्या जजला काय वाटेल ते आपण सांगू शकत नाही, कारण कुठचेच पॅरामीटर्स नाहीयेत त्याच्यामध्ये, नंबरिंग सिस्टीम नाहीये, त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. ज्या वेळेला मी असोसिएशन मी नाही जात नाही, मला वेळच मिळत नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये, पण ते बघितलेले प्रकार फार भयानक आहेत. म्हणजे कित्येक जणांना मी सांगू शकेन असं की तो पहिला असतो त्याला पण 3रा 4था 5वा दिलेला मी बघितलं. चिटिंग होते. चिटिंग नाही म्हणजे त्यांना कळतच नाही. खाली बसणाऱ्यांना जर माहिती नसेल मसल्स तर काय करणार. अर्थात मी सगळ्यांना ब्लेम नाही करत आहे, खूप चांगली मुलं आहेत, खूप चांगले जजेस पण आहेत त्याच्यामध्ये, पण हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. किंवा हा माझा मुलगा आहे, बरोबर, जेव्हा हे चेहरे बघितले जातात ना, चेहरा बघू नका, खाली बघा, स्ट्रक्चर बघा,
मी तर सांगू सगळ्यांना मास्क घालून आणा हो आणि फक्त नंबरिंग द्या. हा कारण हा प्रकार शेवटी कुठेतरी थांबला पाहिजे, कारण त्यांनी अफाट मेहनत केलेली आहे, अफाट. हो म्हणून मग मी तुम्हाला सांगतो का, माझ्या बरोबर असे खूप किस्से आधी झालेले आहेत. हा त्यामुळे नंतर मी असंच ठरवलं की बॉड्यात अशा बनवायच्या की कुठे चान्सच नाही राहिला पाहिजे, हो. की 19-20 हा प्रकारच नाही हा की त्यांनी कितीही ठरवलं तरी करू शकत नाही. हो 2020चा किस्सा सांगतो. रसेलच्या वेळी रसेल 2 वर्ष बॉडी बिल्डिंग मधनं बाहेर होता. हा मी त्याला सांगितलं तू बॉडी बिल्डिंग करू नकोस, हा करायची तर एकत्र माझ्याकडे ये, हा पैसे चांगले घेऊन ये, आपण हा. बॉडी बिल्डिंग. पण ज्या वर्षी तू माझ्याकडे येशील ना त्या वर्षी तू मुंबईशी येशील. हा हे त्याला मी 2 वर्ष आधी सांगितलं होतं. शब्द दिला. बॉडी चांगली होती, पण तेच ग्रुप कुठला तरी बघायचा जिथे हा. माझा दुसरा तिसरा लागेल हा तिथे तो खेळायचा. बर तेव्हा मी तो मला सर तुमच्याकडे तयारी करायची. तर एकच सांगितलं होतं तू प्रॉपर बिझनेस कर, कारण त्याला घरातून एवढा सपोर्ट नव्हता बॉडी बिल्डिंग साठी, तर स्वतःच करायचं होतं. हा मग 2 वर्ष तो काहीच केला नाही त्याने बॉडी बिल्डिंग. चांगले पैसे कमवले. 2019 एप्रिलला माझ्याकडे आला, सर तुम्ही आता बोलायला ते करायला मी तयार आहे. हा आणि त्यावेळेला आम्ही ती सुरुवात केली. हा. त्यावेळेला पण तुम्हाला 2-3 महिने पहिले 1-2 महिने जेव्हा तयारीत होता, सर हा खेळणार आहे ते खेळणार आहे, तेव्हा मी त्याला पहिलंच विचारलं होतं तुला काय करायचंय, तुला ग्रुपमध्ये यायचंय हा. की टायटल मारायची आहे, हे पहिलं स्वतःची फिक्स कर. हा. तुला जर टायटल मारायची आहे तर इतरांना बघू नकोस. हो. इतरांना बघायचंच नाही. आपल्याला कॉम्पिटिशन तुमची म्हणजे माझ्या मुलांना प्रत्येक वेळेस सांगतो कॉम्पिटिशन दुसऱ्या बरोबर नाहीच आहे. हा. तुम्हाला कॉम्पिटिशन तुमच्या स्वतः बरोबर आहे. स्वतःसोबतच आहे. हा. तुम्हाला स्वतःचं बेस्ट द्यायचं. त्यावेळेला त्यांनी मग ते पूर्णपणे बंद केलं हम्म. हे करणं. आणि त्याच्यानंतर जो आम्ही प्रेप चालू केली आणि त्याच्यानंतर तो इतिहास आहे तो आला हो. आणि त्याने डायरेक्ट मुंबईची टायटल मारली. त्याच्या आधी तो खेळत होता कोणाला माहिती आहे, तो तयारी करतो हे कोणाला माहित नव्हतं. हा. कारण ती माझी 17 पासूनची स्टाईलच झाली होती. हो. म्हणजे त्यामुळे माहितीच नव्हतं कोणी. हो. आदल्या दिवशी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली 2 दिवस आधी, तेव्हा रसेलचं नाव कुठल्याही पेपरला नव्हती. हा. 3-4 नाव होती की ह्यांच्यापैकी टायटल मारेल. हा. आमचे त्यावेळेला सेक्रेटरी आमचा राजेश सावंत होता. राजेश सावंतला फोन केला, राजेश बोललो ह्याच्यापैकी कोणच मारणार नाही टायटल. हा. हे मी त्याला फोनवर संध्याकाळी तुम्ही कधी राजेशला ही गोष्ट विचारू शकता. हा. बोललो राजेश यापैकी कोणीच टायटल मारणार नाही. हा. टायटल कोण मारणार, असा कोण आहे. हा. बोलो बघ कोण आहे वेळेवर ते. शोधेल. हा. आणि ज्या दिवशी रसेल वेईंगच्या दिवशी, वेईंग आमच्या आदल्या दिवशी असते ना, हा. जेव्हा रसेलने कपडे काढले तेव्हा सगळे पागल झाले. हा. पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली हा. आणि मग आदल्या त्या दिवशी ज्या दिवशी मुंबईची होती त्या दिवशी मग रसेलचं नाव आलं. रसेल पण आहे शर्यतीत आहे म्हणून. अरे. म्हणजे हा कॉन्फिडन्स पाहिजे हा. हा. की मला माहिती आहे कोण नाही उडवणार याला. हो. कारण आता बरेच बॉडी बिल्डर मी तुमचे बघितलेले आहेत, प्रत्येकाचं फिजिक हे वेगवेगळं आहे, आकर्षक आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. संजय चव्हाण या नावाला प्रसिद्धी नेमकी कधीपासून भेटली? 2017 बोललो ना, 2017 नंतर मी पाठी वळूनच बघितलं नाही. हा. त्याच्या आधी खूप मुलं माझ्याकडे होती. त्या बऱ्याच मुलांनी माझ्या फर्स्ट इन्स्टंट मध्ये ओव्हरऑल टायटल मारले. त्यावेळेलाही मी फेमस होत होतो. आणि मुळात मी असोसिएशन मध्ये असताना पण सगळ्यांना माहिती होतं की मी नाव फेअर माहिती म्हणजे होतं. एकदम फेअर डिसिजन्स आणि हा. फेअरच हे करायचो. मी माझी हा. मुलं कधी बघितलीच नाही. मी जेव्हा हा. जजिंगला पण बसायचो त्यावेळेला हा. मी फक्त आणि फक्त बॉडी बघायचो. हा. ओके. तर 2017 नंतर जेव्हा अतुलनी मुंबईशी मारली त्याच्यानंतर तर मी पाठी वळूनच बघितलं नाही. म्हणजे मग तर खूप जण माझ्याकडे नंबर म्हणजे किती जण नावं आता मी घेतली पण नसेल. मला सुजल आला नंतर, मग सुजल हो. पिळवणकर, सुजल पिळवणकर. त्याच्यानंतर संजय मालुसरे 2008 ते 2018. हो. हो. त्यांनी 2008 नंतर 2019 की 18-19 ला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी पहिल्याच वर्षामध्ये काहीतरी 52 टायटल मारले. अप्रतिम फिजिक. आणि ते फिजिक तुम्ही ते ट्रान्सफॉर्मेशन पण बघा तो कसा होता माझ्याकडे येण्यापूर्वी आणि तो कसा झाला. हा. तर ही माझी नशा आहे, हो. बॉडी बिल्डर्स घडवणं आणि बॉडी बिल्डर्सना त्या लेवल पर्यंत नेणं. हा. हा माझा आहे. आणि सी आय एम टेलिंग यू की आय एम नॉट अ सोशल मीडिया पर्सन. मी सोशल हा. तुम्ही कधीपासून माझ्या पाठी आहे? आपली किती वर्ष झालं की चालू आहे. हो. मला सोशल मीडियावर येणं, मी असे कित्येक ट्रान्सफॉर्मेशन आहे ते टाकलेच नाहीये सोशल मीडियावर. हा. मला कंटाळा येतो या सगळ्या गोष्टीचा. आणि मला ना गरज पण माझ्या एकाही पोस्टवर माझा नंबर तुम्हाला मिळणार नाही. नाही. माझा नंबर शोधण्यासाठी आहे ना हा. खूप कसरत करायला लागते हो. मुलांना. आणि माझी मुलं पण कोणाला नंबर देत नाहीत मला हा. विचारल्याशिवाय. बरोबर. हो. अगदीच कधी कोणाला मला असं वाटलं की चल तर मी कोणाचा नंबर, पण माझा एकाही सोशल मीडिया पोस्टवर माझा नंबर नाहीये. हो. तुम्हाला कुठेच मिळणार हो. नाही माझा हो. नंबर. त्यामुळे अशीच लोकांमध्ये खूप क्रेज आहे. संजय चव्हाण काय करतात, अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्या मुलांच्या बॅग तपासल्या जातात की लोक काय खातात. हा. आणि सगळ्यात महत्वाचं तेच आहे तुमचं खाणं, तुमचं न्यूट्रिशन. मी काय मॅजिक करत नाही, मला काय त्याच्यामध्ये हे नाहीये. फक्त एवढंच आहे हा. की
तुमचं नॉलेजच तुम्हाला त्या स्टेज पर्यंत घेऊन जाऊ हो. शकतं. बॉडी भले तुमची कितीही चांगली असू दे, हा. पण शेवटी परफॉर्मन्स करण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात हो. ना, त्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. हो. त्याच्यावर मी जास्त फोकस केलं, ते सगळं शिकलो आणि आज ह्या लेवलला आहे. हो. आता या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांना तुम्ही थोडक्यात काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहरबानी करा आणि पहिल्या दिवसापासून त्या स्टिरॉइडच्या नादाला लागू नका. स्टिरॉइड्सनी बॉड्या बनतात हा गैरसमज आहे. बॉड्या हा प्रॉपर न्यूट्रिशन, तुमचं प्रॉपर वर्कआउट शेड्यूल, तेही तुम्हाला सांगतो. कित्येक जणांना असं वाटतं की मी 3 तास आणि 4 तास वर्कआउट केला की माझी चांगली बॉडी होईल. अजिबात नाही. ॲट्रॉफी होईल, हायपरट्रॉफी कधीच होणार नाही. 3 ते 4 तास जे लोक वर्कआउट करतात आणि सांगतात की मी 3-3 तास वर्कआउट करतो, ते एक तर खोटं बोलतात किंवा ते टाइमपास करतात. माझी सगळी मुलं, आज तुम्ही कोणाचंही नाव घ्या, किती 130, 135, 140 किलो माझी मुलं गेनिंगला मसलमध्ये असतात. ओके, तरी पण ते 1.5 तासाच्या वरती, 1.25 ते 1.5 तासाच्या वरती कोणच वर्कआउट करत नाही. तुम्ही किती वेळ घालवता, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची. तुम्ही किती इंटेन्सली वर्कआउट करता ते महत्वाचं आहे. पण माझी मुलं त्या 1.25 तासामध्ये ना अशा पद्धतीने वर्कआउट करतात ना की ते मग फ्लोअरवर उभं राहण्याच्या लायकीचे नसतात. महत्वाचं ते आहे मसलला कुठल्या इंटेन्सिटीला तुम्ही तोडता. बरोबर. किती टाइमपास करता आणि किती तास वर्कआउट करता त्यांनी तुमच्या बॉड्या कधीच होणार नाहीत. उलट तुम्ही जेवढे तास वर्कआउट जास्ती करणार तेवढे तास तुमचं बॉडी स्टार्विंग राहणार. तुमच्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन मिळणार नाही. कारण प्रत्येक काही तासानंतर तुमच्या बॉडीला न्यूट्रिशन मिळणं फार महत्वाचं असतं. जर तुम्ही इतके तास जिम मध्ये जात तर तुम्ही खाणार कधी आणि बॉडीला करणार कधी तुम्ही व्यवस्थित नरिश. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. तुम्ही वर्कआउट, मुळात हा गैरसमज आहे की बॉडी बिल्डिंग, मी वर्कआउटला जातोय बॉडी बनवायला जातोय किंवा मसल्स बनवायला जातोय. चुकीचं आहे. तुम्ही जिम मध्ये मसल्स तोडायला जाता, तुम्ही टॉर्चर करता बॉडीला. जर तुम्ही त्याला प्रॉपर नरिश करत नाही तर जिम ही निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे तुमच्यावर. कारण जिम मध्ये बॉडी बनतच नाही. जिम मध्ये तुम्ही बॉडीला त्रास देता, मसल्सला तोडता, त्याच्यानंतर तुम्ही त्याला जे नरिश करता. म्हणून ती म्हणच प्रचलित आहे की बॉडी किचन मध्ये होते. तर ती खरी गोष्ट आहे. प्रत्येक 2.5 तासांनी 3 तासांनी बॉडीला प्रॉपर नरिश करणं, त्याचा प्रॉपर प्रोटीन पर्सेंटेज करणं. कारण शेवटी काय आहे, तुमच्या मसल्स तुमच्या अमायनोचा लागत आहे, प्रोटीनचा लागत आहे. तो काप्स खाऊन होणार नाही नुसतं, त्याला प्रॉपर प्रोटीन दिलं पाहिजे. आता हे एक मिथ आहे की अरे प्रोटीन घेतलं की किडनी जाते. अरे पण जिथे आपण जेवढं सायंटिफिकली गरज आहे शरीराला तेवढंच प्रोटीन जर आपल्याकडे घेतलं जात नाही, ओके, तर तुमची कुठून किटे जाईल. बरं एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे मग जर तुम्हाला डायबिटीस आहे तर तुम्हाला साखर सुद्धा विषय आहे ना तुमच्यासाठी. व्हेन यू नो, आता कित्येक जणांना पहिल्यापासून हेरिडिटरी काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांनी जर त्या गोष्टी घेतल्या तर त्यांना तो त्रास होणार आहे. मग त्यासाठी ते प्रोटीन जबाबदार नाहीये, ते तुम्ही चुकीच्या मार्गाने सगळं निवडलेलं आहे. मग तुम्हाला ती साखर पण विषच आहे तुमच्यासाठी. जर तुमचं डायबिटीस आहे आणि जर तुम्ही साखर खाताय, त्याच पद्धतीने प्रोटीनचं पण आहे. जर तुम्हाला खरोखर काही प्रॉब्लेम्स आहेत, रेनल संदर्भात मध्ये काही प्रॉब्लेम आहेत रेनलचे, तर आणि तुम्ही जर प्रोटीन घेताय तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. पण जर तुम्ही नॉर्मल, बॉडी बिल्डिंग हा मुळातच नॉर्मल हेल्दी असलेल्या मुलांसाठीचाच गेम आहे. आणि जर तुम्ही प्रॉपर त्या मात्रेमध्ये जर तुम्ही प्रॉपर वर्कआउट करताय तर तुम्हाला किती प्रोटीन हवंय, ह्या मात्रेमध्ये जर प्रॉपर तर तुम्ही प्रोटीन घेताय, कार्ब्स प्रॉपर घेताय, रेस्ट सगळ्यात महत्वाची, ज्याच्यामुळे जेव्हा तुमची बॉडी होते, कारण त्यावेळेला बॉडीला कुठचंच काम नसतं. तुम्ही जे तोडलेत मसल्स वर्कआउट करताना ते रिपेअरिंग करण्याचं एकमेव काम असतं रिकव्हरीसाठी. त्यामुळे ती रिकव्हरी फार 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 महत्वाची आहे. जर त्यावेळेला तुम्ही जर ते रील्स बघत असाल किंवा 1.5-2 वाजता झोपत असाल तर तुम्ही बॉडी बिल्डिंग करू नका. तुमच्यासाठी हा गेम नाही आहे. हा गेम फक्त आणि फक्त डिसिप्लिन मुलांसाठी आहे. अतिशय डिसिप्लिन असलेला हा गेम आहे जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रमाणात करायला लागतात. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सल्ला देईन की तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग मध्ये यायचं तर हा डिफरंट गेम बॉल आहे, पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर फिजिक बनवायची आहे तर तुम्हाला स्टिरॉइड बिरॉइड कुठल्या कशाची गरजच नाहीये. तुम्ही एक चांगली फिजिक, अतिशय चांगली मॉडेल फिजिक तुम्ही प्रॉपर सप्लिमेंटेशन आणि सगळा प्रॉपर डाएट घेऊन तुम्ही करू शकता. इव्हन बॉडी बिल्डिंग पण करू शकतो आपण. काही गरज नाही की स्टिरॉइड घ्यायलाच पाहिजे. ओके, पण ते काय आहे ना, आता इथे हा शेवटी काय माहिती ना, हा गेम आहे ना, हा माइंडचा गेम आहे.
हा तुमच्या बॉडीपेक्षा पण माइंडचा गेम आहे. ज्या वेळेला तुमचं माइंड हा. जोरातच निगेटिव्ह होतं ना, तुमचे प्रोलॅक्टिन लेवल वाढते, तुमच्या सगळ्या गोष्टी फटाफट डिक्रीज व्हायला लागतात. तुमची बॉडी आणि मसल्स तर हे व्हायला वेळच लागत नाही, ते फटाफट खाली जातात. हो. त्यामुळे प्रॉपर अनाबॉलिक राहणं इथून थ्रू आउट हे फार गरजेचं आहे. हो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि चांगल्या मार्गदर्शनाशिवाय कुठच्याच गोष्टी घेऊ नका. इव्हन प्रोटीन पण घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टी घ्यायच्या आहे तर प्रॉपर स्वतःच्या टेस्ट करा. तुमच्या सगळ्या लेवल्स प्रॉब्लेम नसतील तरच तुम्ही पुढे जा आणि या सगळ्या गोष्टी करा, तर त्या तुमच्यासाठी हेल्दी आहेत. अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आणि चांगली बॉडी बनवू शकता. बॉडी बनवणं ही खूप चांगली गोष्ट आहे. स्वतःला बघणं आणि स्वतःला प्रेझेंट करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मनसोक्तपणे म्हणता येईल याला असा संवाद साधला. बॉडी बिल्डिंग हे एक सायन्स आहे हे आपल्याला आज चव्हाण सरांनी समजून सांगितलेलं आहे. स्टेरॉइडचे किती दुष्परिणाम हे आपल्या शरीरावर होऊ शकता याचं बारीक असं विश्लेषण त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला चव्हाण सरांची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. अशाच नवीन बॉडी बिल्डिंग क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींच्या अशा मुलाखती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. थँक्यू.